या मेळाव्यावरती आपले लक्ष असणारच आहे। तुर्तास इतर बातम्या पाहूयात। घोडा मैदान जवळ आहे, ठिकऱ्या कुणाच्या उडतील ठाणेकर दाखवून देतील असं एकनाथ शिंदे म्हणतायत। जे स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहत नाहीत त्यांचा ठाणेकर बँड वाजवतील असाही टोला शिंदेंनी लगावलाय। तर ठाणे मुंबईमध्ये ठिकऱ्या गद्दारांच्या सोडणार असं संजय राऊत म्हणतायत। आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर येणार। आमचाही नारा 75 पार आहे। बोला, आमचाही नारा 75 पार। ते म्हणतात 70 पार, आमचा 75। आमचा 75। अहो 2 ठाकरे आहेत ना, 2 ठाकरे सप्पे भारी। बघा, ह्याच्यावर चर्चा होत राहील। हा सोबत आहे का, तो सोबत आहे का। या क्षणी 2 ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या। घोडा मैदान जवळ आहे, ठिकऱ्या कुणाच्या उडतील हे ठाण्यातली जनता दाखवून देईल। कारण खरं म्हणजे जे स्वतःच्या विचारांवर भूमिकेवर स्टँड राहत नाहीत अशा लोकांचा बँड जनता वाजवत असते आणि ठाणेकर नक्की वाजवतील। कारण त्यांनी आनंद दिघे साहेबांचा अपमान केला आहे, आनंद दिघे साहेबांना कमी लेखलं आहे, आनंद दिघे साहेबांचा फोटो काढलेला आहे। त्यामुळे ठाणेकर जनता त्यांना धडा शिकवतील। ठाण्यामध्ये आणि मुंबईमध्ये ठिकऱ्या गद्दारांच्याच उडत। खरं म्हणजे विधानसभा निवडणुकीत घोटाळा केला नसता मतदार यादीमध्ये तर ठिकऱ्या तेव्हाच उडाल्या होत्या। महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला निवडून आणलेलंच नाही आहे, एक लक्षात घ्या। मी वारंवार सांगतो, कारण इतक्या जागा जिंकूनही महाराष्ट्रामध्ये कुठे जल्लोष झाला नाही। निवडणूक यंत्रणेला हाताशी धरून, मतदार यादीत घोटाळे करून, पैशांचा प्रचंड वापर करून यंत्रणा विकत घेऊन आपण जिंकलेला आहात। पण हे महानगरपालिका निवडणुकीत चालणार नाही।